न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC परीक्षेत देशात 913वा क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळवणाऱ्या कुमारी प्रेरणा कैलास खवळे हिचा कळवाडी तालुका मालेगाव येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी 14 मार्च रोजी भव्य दिव्य नागरिक सत्कार करण्यात आला। UPSC परीक्षा उत्तीर्ण होणारी ती पहिलीच मुलगी असल्याने मातंग समाजाच्या वतीनेही तिचे अभिनंदन करण्यात आले। बहुजन क्रांती सेना पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सूर्यकांत भालेराव यांनीही या सन्मान सोहळ्यास उपस्थित राहून अभिनंदन केले। प्रेरणा ही साधारण कुटुंबातील असून तिचे वडील हे सैन्यात होते। त्यांनी आपल्या मुलीला चांगले शिक्षण मिळावे म्हणून सातत्याने प्रयत्न केले। यावेळी प्रेरणाच्या आजीने देखील आपला आनंद व्यक्त केला। तुमची नात कलेक्टर झाली, तुमचं काय झाला, एकदम खुशी झाली। आनंद गगनात मावत नाही। बाकीचे बोलू नका। आनंदात राहील, सुखाची राहील, जगमतारी होईल। भगवंता द्यास होत ते माझं पूर्ण केलं। बरोबर। पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच केंद्रीय संघ लोकसेवा आयोग ही परीक्षा उत्तीर्ण करण्याचा प्रथम बहुमान आणि विशेष म्हणजे मुलगी असून ही खरंच आपल्या कळवडीसाठी, मालेगाव तालुक्यासाठी कैलास खवळे यांची मुलगी प्रेरणा खवळे ही UPSC परीक्षेमध्ये पास झाली। आपण ग्रामपंचायतीच्या वतीने तिच्याबद्दल आपली भावना काय? खरं तर आमच्या कळवाडीतून पहिलीच सुकन्या आहे आमची की ज्याने UPSC परीक्षेत जे नाविन्यपूर्ण यश मिळवलेलं आहे आणि या यशाच्या माध्यमातून आम्हा सर्व कळवाडीकरांना या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे। कळवाडीत नव्हे तर पंचक्रोशीतील आमचे सर्वच आजूबाजूचे जे गाव आहे सर्व लोक येत आहेत, प्रेरणादेवीचा सत्कार करत आहेत। या यशात तिचे आई वडील या दोघांचाही सिंहाचा वाटा आहे। तसं पाहायला गेलं तर सन्माननीय कैलासदादा खवळे आणि मी यांनी वर्गमित्र, मात्र कैलासदादांनी मुलीवर जे संस्कार टाकले ते संस्कार अनमोल आहेत आणि या अनमोल संस्कारांच्या निमित्ताने त्यांची मुलगी कळवाडीची मुलगी म्हणली तर हिने UPSC परीक्षेत मोठं यश संपादन केलेलं आहे। त्याचा आम्हा सर्व कळवाडींना सार्थ अभिमान आहे। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने तिच्यासह तिच्या आईवडिलांची रथातून मिरवणूक काढून सन्मान करण्यात आला। यावेळी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। गावातील मुलगी कलेक्टर झाल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता। यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रेरणाने तिने केलेला संघर्ष सांगितला।
तिच्या यशात अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभागी असलेल्यांचे तिने यावेळी आभार मानले. सर्व मान्यवर व तसेच कळवाडी ग्रामस्थ यांना सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम आपल्या मातृभूमीला स्वराज्याचा अभिमान मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी विनम्र अभिवादन करते. समता, शिक्षण आणि न्यायाचा मार्ग दाखवणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि वंचितांच्या समस्या आपल्या शब्दात मांडणारे असे तडफदार नेतृत्व म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वांना मी कृतज्ञतापूर्वक अभिवादन करते. खरं तर या व्यक्तींचे विचार या महाराष्ट्राच्या भूमीत पेरले गेले आहेत आणि अशाच विचारांमुळे आपल्या सर्वांचे भविष्य हे उज्ज्वल झाले आहे. आज खरं तर मला खूप आनंद होत आहे की सर्व ग्रामस्थांनी इथे मला बोलून माझा यथोचित असा सत्कार केला. खरं तर या सत्काराचे सत्कार मूर्ती मी नसून माझे आई वडील आहेत. तुका म्हणे माय बापे अवघे देवाची स्वरूपे या संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे माझे आई वडील जणू माझ्या आई वडिलांच्या रूपात मला भगवंत लाभला आहे. तसंच एका पक्षाने जशी आकाशात उंच गगन भरारी घ्यावी तशीच आपल्या लेकीने सुद्धा ज्ञानाच्या दिशा नवी गगन भरारी घ्यावी हे स्वप्न बाळगणारे माझे आई वडील. त्यांनी मला लहानपणापासूनच स्वप्न दाखवली, पण ती स्वप्न नुसती दाखवली नाही तर ती पूर्ण करण्यासाठी मला त्याचं सक्षमी बनवलं. त्यांनी कधीही मला घराच्या चौकटीत बांधून न ठेवतात माझ्यासाठी शिक्षणाचे दरवाजे उघडी करून दिली. आंबेडकर साहेब नेहमी म्हणायचे, शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असं वाघिणीचं दूध लहानपणापासूनच माझे आई वडील मला पाजत होते. माझं प्राथमिक शिक्षण व त्यानंतर माध्यमिक शिक्षण हे मराठी शाळेत भारत विद्यालय व RBH कन्या विद्यालयामध्ये पूर्ण केले. त्यानंतर माझ्या आयुष्याला कलाटणी देणारं वळण आलं ते म्हणजे माझं नवोदय विद्यालयामध्ये सिलेक्शन झालं. आतापर्यंत आई वडिलांच्या पंखाखाली आपण वाढत होतो आणि अचानकपणे दुसरीकडे जाऊन आपल्याला स्वबळावर राहायचं होतं. खरं तर नवोदयचा प्रत्येक जाणारा क्षण हा मी आसवे गाळूनच काढत होते. याचा त्रास माझ्या आई वडिलांना देखील होत होता. मुलीचा प्रश्न आला म्हणजे वडिलांचं काही हळवं असतं आणि त्यावेळी सुद्धा माझे वडील एकदम हळवे झाले होते आणि त्यांनी मला माघारी आणण्याची तयारी केली होती. पण माझ्या आईने तेव्हा एक तटस्थ राहून एक भूमिका साकारली आणि ती मला म्हटली की तुला तिथेच राहावं लागेल. खरं तर तिने दिलेला संदेश हा माझ्यासाठी खूप मोलाचा ठरला, कारण तिथे राहून मी जे शिकले त्याचं जे महत्व होतं ते मला नंतरून कळालं. तसंच 12वी नंतर पुढे जाऊन बाहेर गावात जाऊन आपल्याला शिक्षण घ्यावे लागणार होते. पण काही व्यक्तींनी वडिलांना सांगितलं की कैलास मुलीला दूर पाठवू नको, बाहेर गेलेल्या मुली वाया जातात. त्यावर वडिलांचं एकच उत्तर होतं की जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी माझ्या मुलीला पाठवेल, कारण तेवढा विश्वास माझ्या मुलीवर आहे. आणि खरं तर त्या विश्वासामुळेच आज मी तुमच्या समोर उभी आहे. माझे आई वडील माझ्या पाठीमागे नेहमी भक्कमपणे उभे राहतात. आणि असंच मध्यंतरीच्या काळात आमच्या कुटुंबावर अनेक संकट आली, पण माझे आई वडील तसेच माझे कुटुंबीय अगदी तटस्थपणे आमच्या पाठीमागे उभे होते. लढलो आजवर तयासाठी सोडती मग अर्ध्या वाटेवरी तरी झुंज माझी काळाशी जिंकेल लावणी ताकद पुरी. तसेच माझे आई वडील काळाशी झुंज देत होते आणि आम्हालाही पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करत होते. असंच एकदा काळाने घात घातला आणि वडिलांवर खूप मोठा घात झाला होता. पण त्यावेळी सुद्धा हॉस्पिटलच्या बेडवर माझे वडील एकदम घायाळपणे पडलेले होते. आठवड्याभरानंतर मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या तोंडातून एकच शब्द होता की मला माफ कर, मी तुझा वाढदिवस साजरा करू शकलो नाही. म्हणजे मरण यातना सहन करताना सुद्धा ज्या बापाला आपल्या लेकीची चिंता असते असे माझे आई वडील आहेत. आणि खरं तर त्यांनी मला त्यावेळी जे शिकवण दिली त्यातून मला एवढंच कळालं की कुठलाही क्षण असो आपले आई वडील आपला विचार सोडत नाही. आणि त्यामुळेच मी ठरवलं की माझं हे प्रथम कर्तव्य आहे की त्यांनी जी पण स्वप्न बघितलेली आहे ती मी पूर्ण करणार आहे. आणि त्यांनी बघितलेलं असं ते स्वप्न की आपली लेक अधिकारी व्हावी, यासाठी मी 2022ला प्रवास सुरू केला.
हा प्रवास सुरू केला तेव्हा पहिल्या काळामध्ये काही अपयश आली, त्यामुळे मनाचं खच्चीकरण झालं होतं आणि ह्यावेळी खरं तर घरच्यांच्या सपोर्टची खूप गरज होती. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, अशा या कुसुमाग्रजांच्या कविताप्रमाणे माझे आई वडील माझ्या मागे भक्कमपणे उभे होते आणि ते म्हणाले मला की तू फक्त लढ, तू लढत राहा, यश तुझंच आहे, आम्ही तुला कसलीही कमी भासू देणार नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा जिद्दीने तयारी करायला लागले आणि 2025ला मला हे यश संपादन झालं. खरं तर हे यश माझ्या 4 वर्षांच्या प्रयत्नांचं नाही, तर माझ्या आई वडिलांनी जो आयुष्यभर संघर्ष केला आहे त्याचं हे फळ आज मला मिळालेलं आहे. घरी अनेक लोक सत्काराला आली तेव्हा म्हटली की अशी मुलगी प्रत्येकाच्या घरी जन्माला यावी. तर मी आपल्या समोर आज सांगू इच्छिते की माझ्या आई वडिलांसारखे पालक हे सर्वांना मिळावे, म्हणजे त्यांची मुलं ही चांगली घडतील. खरं तर आज मी सगळ्या गावकऱ्यांना तसंच समाज बांधवांना सांगू इच्छिते की मुलींना तुम्ही शिकवा, कारण ही काळाची गरज आहे. जसा माझ्या आई वडिलांनी माझ्यावर विश्वास दाखवला तसाच तुम्ही तुमच्या लेकरांवर दाखवा आणि त्यांना पाठबळ द्या. कारण असं कुठलंही क्षेत्र आज उरलेलं नाही की जिथे महिला कार्यरत नाही. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून महिला या उत्तमपणे कार्य करत आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा आपल्या लेकरांना पाठबळ द्या आणि त्यांच्यावर विश्वास दाखवा. खरं तर या प्रवासामध्ये मला अनेकांचे योगदान लाभलं आहे आणि त्या सर्वांची मी ऋणी आहे. मग ते माझे आई वडील असतील, माझे कुटुंबीय असतील किंवा माझे मार्गदर्शक शिक्षक असतील. असेच योगदान आपल्या गावातल्या मुलांना लाभावं म्हणून मला असं वाटतं की जी गावातली रत्ने आहेत, म्हणजे मागच्या काळात काही वडिलांचे वर्ग मित्रमंडळी भेटून गेले तेव्हा त्यातून मला जाणवलं की त्या काळी त्यांनी शिक्षण घेऊन सुद्धा आज ते एक उत्तम शेतकरी आहे, कुणी डॉक्टर आहे, कुणी इंजिनियर आहे, तर कुणी बिझनेसमॅन आहे. तर अशा सगळ्या व्यक्तींनी त्यांना जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा गावाच्या शाळेत येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं, म्हणजे त्यांच्या आयुष्यासाठी कुठलं करिअर त्यांना घ्यायचं आहे याची त्यांना जाणीव होईल. मला अजून या ठिकाणी सांगायला आनंद होतो की UPSCच्या मुलाखतीत मी आपल्या गावाबद्दल सांगून आले आहे. जेव्हा मुलाखत सुरू झाली तेव्हा त्यांनी मला विचारलं तू कुठल्या गावची आहे, तुझं गाव कुठे आहे, आम्हाला एक थोडक्यात त्याची माहिती करून दे. तेव्हा एका वाळवंटात जसं नंदनवन फुलावं तसं मी घाबरलेली असताना माझा आपुलकीचा प्रश्न आला तेव्हा मी अभिमानाने बोलत होते आणि कदाचित त्या अभिमानाने आणि आत्मविश्वासाने मी बोलत होते ते मुलाखतकारांना कळलं असेल आणि त्यामुळेच मला त्यांनी अधिक गुण दिले असतील. खरं तर यावेळी माझ्या सगळ्या कुटुंबियांची हीच भावना आहे की वाट या क्षणाची तुझ्या लोचनांनी मी पाहिली, दुःखाच्या उन्हात जणू सुखाची ही सावली, काळ्या काळोखात पडत होती पावली, पण तुझ्या तेजोमय प्रकाशात वाट मला गावली, वाट मला गावली. खरं तर हा शेवट नसून एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. ज्याप्रमाणे मला माझ्या देशसेवेसाठी कुटुंबियांचा वारसा लाभला आहे त्याचप्रमाणे मी सुद्धा एक सक्षम आणि निर्भय अधिकारी बनून पुढे कार्यरत राहील आणि देशसेवा तसंच लोककल्याण माझ्या हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज सुप्रभातसाठी रोहित भालेराव, नाशिक.